नमस्कार। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी येत्या गुरुवारी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता। प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांचाही शहरात माहोल पाहायला मिळाला। असे असले तरी शहरात प्रामुख्याने बाबूपेठमध्ये सर्वच प्रस्थापित पक्षांचे लक्ष वेधून घेणारी अशी भव्य दिव्य प्रचार रॅली ठरली, ती म्हणजे अपक्ष उमेदवार वासू देशमुख यांची। या निवडणुकीमध्ये बाबूपेठ प्रभाग क्रमांक 13 चे अपक्ष उमेदवार वासू देशमुख यांनी प्रचारात मोठी ताकद लावली। ढोल ताशांचा गजर आणि घोड्यांच्या शानदार रथात सवार झालेले भावी नगरसेवक पदाचे उमेदवार वासू देशमुख यांची रॅली संपूर्ण बाबूपेठ वासियांचे लक्ष वेधून घेत होती। या रॅलीमध्ये महिला, पुरुष, युवक, युवती आणि रथात बाल बच्चे देखील सहभागी झाले होते। ही भव्य दिव्य रॅली नेताजी चौक वासू देशमुख यांच्या निवासस्थानाहून निघाली। तत्पूर्वी पुन्हा एकदा आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वासू देशमुख यांचे महिलांनी औक्षण केले। वासूभाऊ निवडून येणारच 100% वाटते मला। असं पाहिजे, वासूभाऊच पाहिजे आम्हाला। आणि गेल्या 10 दिवसापासून फिरत आहो आणि वासूभाऊ हे जे आहे या सर्व महिलांना घेऊन चालत आहे आणि आमचं असं मत आहे की वासूभाऊच आले पाहिजे। वासूभाऊ 100% आले पाहिजे, हे मला कोटी कोटी माझा आशीर्वाद त्यांच्या सोबत आहे। एक उत्तम कुस्तीगीरपटू, कुस्ती संघाचे सदस्य वासू देशमुख यांच्या रथात शहरातील कुस्तीगीरांनीही सहभाग घेतला आणि वासू काकांचा विजय निश्चित होणार अशा प्रतिक्रिया या पैलवानांनी CTVशी बोलताना व्यक्त केल्या। आणि माझा आखाडा समाधी वार्डमध्ये आहे आणि आमच्या कुस्तीसाठी वासू काका आमची खूप मदत करतात। आम्हाला म्हणजे मेडल वगैरे येते ते वासू काकाच्या त्यात राहत आहे आणि आमची सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी ही प्रचाराची रथयात्रा काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप सारख्या पक्षांच्या तुलनेत आकर्षक ठरली। या भव्य दिव्य रॅलीत बाबूपेठ येथील महिला, पुरुष, युवक, युवती मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। वासू देशमुख यांची ही भव्य दिव्य ढोल ताशांच्या गजरात रॅली निघताच राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपच्याही उमेदवारांच्या बाईक रॅली निघाल्या होत्या। मात्र कोणत्याही पक्षाचे पाठबळ नसताना स्वतःच्या बळावर विश्वास ठेवून वासू देशमुख हे अपक्ष लढण्यासाठी मैदानात उतरले आणि प्रचारातही त्यांनी आपले बळ सर्वांना दाखवून दिले। या राज्याच्या लाल मातीत मुरलेला एक पैलवान स्वबळावर काय काय करू शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे वासू देशमुख असेच म्हणावे लागेल। उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ते आजपर्यंत गेले 10-12 दिवस हा पैलवान पायाला भिंगरी बांधल्यागत प्रभागात फिरतो आहे। सत्तेपासून दूर राहूनही घरातल्या एका सीटवरून या पैलवानाने आतापर्यंत प्रभागातील अनेक कामं, मग ती रस्ते असो वा पाण्याची समस्या दूर केली आहे। इतकेच नाही तर गेल्या 40 वर्षांपासून भाजपशी नाळ जोडलेल्या वासू देशमुख यांनी प्रभागातील गरजू महिलांना, युवकांना रोजगार देखील मिळवून दिला आहे। एक 60 ओलांडलेला, पायाला मोठी इजा असतानाही कशाचीही तमा न बाळगता वासू देशमुख नावाचा पैलवान निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उभे राहिले व विजयाचा गुलाल देखील आपणच उधळू असा विश्वास त्यांनी CTVशी बोलताना व्यक्त केला। आज मी 10 ते 15 दिवसापासून अपक्ष म्हणून खेळायला निघालो होतो मैदानामध्ये। आज माझी सेमी फायनलची कुस्ती आहे आणि फायनलची कुस्ती माझी 15 तारखेला आहे आणि बक्षीस समारंभ जो आहे माझ्या 16 तारखेला आहे। हा अनुभव जे जनता तुम्हाला दिसून राहिली माझ्यासोबत, त्यांचा माझ्यावर प्रेम आहे। मी जर निवडून आलो तर त्यांना रोजगार मिळणार आणि विकास होणार, हा त्यांच्यावर प्रेम, माझा प्रेम आहे त्यांच्यावर आणि त्यांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे। सर्वात पहिला मुद्दा आहे युवा पिढीचा। माझं चिन्ह आहे डंबेल्स आणि युवा पिढीच्या रोजगारासाठी मी सर्वात पहिला माझा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आहे विकास, रोड, नाली, पथदिवे मी आधी सांगितलं आहे आणि मी घरगुती पाणी, ज्यांच्या घरी जर 5 फुटाच्या गड्ड्यामध्ये पाणी नसेल त्याला मी 3 फुटाच्या वरती पाणी आणून देईन, हा माझा संकल्प आहे।